खूप खूप वर्षांपूर्वी एका डोंगराच्या पलीकडे एक रामपूर नावाचं लहानसं गाव होतं. त्या गावात वीरू नावाचा एक हुशार मुलगा राहायचा. त्याला जादूच्या गोष्टी ऐकण्याची आणि बघण्याची खूप सवय होती. तो सारखं जादूच्या जगात असल्यासारखं वागायचा. तो पक्ष्यांशी बोलायचा, प्राण्यांशी बोलायचा, झाडांशी हसून बोलायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे गावातले लोक त्याला चमत्कारी म्हणायचे. एके दिवशी वीरूला गावाजवळच्या जुन्या गुहेत एक फाटलेले पुस्तक सापडलं. त्यावर लिहिलं होतं, जादूची गंमत. त्या दिवशीपासून वीरू खूप आनंदी राहू लागला. तो स्वतःला राजा समजू लागला. रात्री जेव्हा सगळं गाव झोपी जात असे, तेव्हा वीरू पुस्तकातले मंत्र वाचून प्रयोग करत असे. सुरुवातीला काहीच जमलं नाही. कधी फुलं उडायची, कधी पाणी उलट चालायचं, पण हळूहळू त्याला जादू जमू लागली. एकदा गावावर मोठं संकट आलं. गावाच्या नदीतील पाणी आटून गेलं. गावकऱ्यांनी देवांची पूजा केली, पण काहीच उपयोग झाला नाही. सगळे गावकरी निराश झाले. त्यांना काही पर्याय मिळेना. वीरू हे सगळं बघत होता. तेवढ्यात त्याला आठवले की आपल्याकडे जादूची पुस्तकं आहे. वीरूने जादूच्या पुस्तकातील मंत्र म्हणायचं ठरवला. सर्व गावकऱ्यांसमोर पुस्तकातील शेवटचा जादूचा मंत्र म्हणला. आणि काय आश्चर्य! नदीतून निळसर प्रकाशात हळूहळू पाणी येऊ लागलं. बघता बघता नदी काठोकाठ भरून वाहू लागला. गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. वीरूचं खूप कौतुक केलं. आणि त्या दिवसापासून वीरू बनला रामपूरचा पहिला जादूगार.